चला तर माझी रेसिपी आहे भेंडी. त्यात मी भेंडी चिरून घेतलेली आहे, कांदा, लसूण, टोमॅटो. ओके, इथे मी पोळ्यांचा तयारीसुद्धा करून ठेवलेली आहे, पीठ मळून ठेवलेलं आहे. आता करूया आपण भेंडी. तर अगोदर इथं तेल टाकायचं. मी छानपैकी माझ्या कढईला गरम होऊ देते, मग इथं तेल टाकते. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा की कशी आहे. आपण चालू करूया. मी इथं जिरं टाकते. जिरं टाकल्यानंतर मी थोडा वेळ त्याला तापू देते, जेणेकरून ते तडतडेल. हिंग टाकलं होतं मी त्यात. आता हे लसूण आणि कांद्याची फोडणी देते मी. लसूण आणि कांदा हा चांगला तेलात परतला की मग त्यात टोमॅटो टाकायचा. टोमॅटो टाकले की त्याच्यात मसाला घालायचा, जरा परतून घ्यायचं तेलात आणि मग मसाला घ्यायचा टाकायला. थोडं हळद ह्या प्रकाराने. आणि आम्हाला तिखट आवडतं, पण आमची मिरची जरा फिकी असल्यामुळे आम्ही जरा थोडं जास्तच अमाऊंटमध्ये टाकत असतो, जेणेकरून टेस्ट पण छान येते आणि जास्त तिखट पण नसते. मला आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा. आता आपण थोडं कमी करूया गॅस. कमी झाल्यानंतर पण एकदा परतून घ्यायचं. आता घालायची भेंडी, त्याला सुद्धा परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर त्यावर मीठ घालायचं. मीठ झाल्यानंतर वाफेवर होऊ द्यायची. त्याला झाल्यानंतर खूप छान अशी लागते. मी इथं पोळ्याची तयारी करायला चालू करून दिली होती. तर चला मग इथं पोळ्या पण बघून घ्या तुम्ही. चला आता इथे तेल लावते मी. 4 फोल्ड्सवालीच मला चपाती आवडते, तर ही बघा अशा प्रकाराने झाली आहे. छान फुगते सुद्धा आणि जास्त वेळ राहते ताजी. चला मग कधी येताय जेवायला? लवकरच. तुम्ही पण ट्राय करा आणि मला सांगा कसं वाटतंय. हे बघा माझ्या पोळ्या अशा होत आहेत, तोपर्यंत माझी भाजी सुद्धा झाली आहे. चला मग जेवायला जाऊ. बाय.